पहिला प्रश्न, क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावर येणारे उत्तर म्हणजे टिंबटिंब असते. जर क्रियापदाला काय असा जर प्रश्न केला तर येणारं उत्तर हे कर्म असते. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार भगवद्गीता. पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 3 ते 5 सेकंड मिळतील, स्वतः चेक करा. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2 इचे व्यवहार्य. पुढचा प्रश्न, भारतातील उकल झालेली सर्वाधिक प्राचीन लिपी कोणती आहे? बेसिक ब्राह्मी लिपी. पुढचा प्रश्न, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तजवीज करणे. याचं उत्तर राहणार आहे आलं, व्हेरी गुड, पर्याय क्रमांक सी तरतूद करणे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द विष या शब्दाचा समानार्थी नाही? म्हणजे विष या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला 3 मिळतील, 1 मिळणार नाही, ते त्याचं उत्तर राहणार. या ठिकाणी का म्हटले, ते नाही म्हटले नाही. म्हणजे तुम्हाला काय पाहणं आहे, विषचा समानार्थी शब्द नाही म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द पाहणं आहे. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह मंत्राक्षर समानार्थी शब्द सांगा. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3 हरिण. पुढचा प्रश्न, भरती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा किंवा शोधा. भरती, भरती माहिती आहे ना, हां, तर भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला तर त्याचा उत्तर येतं ओहोटी. पुढचा प्रश्न, खोंड या शब्दाची लिंग बदला. कालवड. पुढचा प्रश्न, अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? चैतन्यरहित. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 4 पत्नी. यथायोग, आमरण, प्रतिवर्ष, अप्रोष ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? पर्याय क्रमांक 4 अवयवी भाव समास. खालील शब्दाचा समास ओळखा. त्रिभुवन. पुढचा प्रश्न, मराठीची लिपी कोणती आहे? बेसिक आहे पण प्रश्न विचारतो परीक्षेला. हे सगळे प्रश्न PYQ आहेत. हे पाठीमागच्या वर्षी सगळे एक प्रश्न संच तयार करून मी तुमच्या पुढे सादर करतोय. म्हणजे येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हे महत्त्वाचे प्रश्न राहणार. पर्याय क्रमांक 3 देवनागरी. पुढचा प्रश्न, लिंग बदला. बोकड. पर्याय क्रमांक 2 शेळी. पुढचा प्रश्न, पार्टनर पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत. पर्याय क्रमांक 2 व.पु. काळे. खारीक या शब्दाचे वचन बदला. खारका. पर्याय क्रमांक 3 बेसिक, एकदम बेसिक, पैकीचे पैकीच आले पाहिजे मराठी विषय म्हटला तर. पुढचा प्रश्न, सप्तग्रही या समासिक शब्दाचा समास ओळखा. द्विगु समास. अरिष्टचा योग्य अर्थ सांगा किंवा शोधा. पर्याय क्रमांक 4 संकट. वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा टिंबटिंब आहे. कविता संग्रह आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर राहणार कविता संग्रह. पुढचा प्रश्न, योग्य समानार्थी शब्द निवडा. पृथ्वी समानार्थी शब्द सांगायचा आहे. पर्याय क्रमांक 2 अवनी. सगळे प्रश्न PYQ आहे, जमतं एका चेक करा. हेच तुमच्या परीक्षेला आलटून पालटून प्रश्न येऊ शकतात. तर महत्त्वाचे प्रश्न आहे, सगळे प्रश्न व्यवस्थित पहा आणि स्वतः चेक करा. पुढचा प्रश्न, अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक सांगा. पर्याय क्रमांक 2 पु ल देशपांडे. कर्मणी प्रयोगात कर्ता कधीच टिंबटिंब नसतो. पर्याय क्रमांक 2 प्रथमांत. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. सुरस. पर्याय क्रमांक 1 नीरस.
पुढचा प्रश्न, केशव कुमार हे टिंबटिंब यांचे टोपण नाव आहे, या ठिकाणी हे समजून घ्या. याचं उत्तर राहणार आहे 2, प्रल्हाद केशव आत्रे. पुढचा प्रश्न, योग्य समानार्थी शब्द निवडा. वीज. जमतंय. पर्याय क्रमांक 3, चपला. पुढचा प्रश्न, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत, टिंबटिंब आहेत. समजून घ्या प्रश्न या ठिकाणी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत. कोण आहेत? पु ल देशपांडे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, पेस या पुस्तकाचे लेखिका खालीलपैकी कोण आहेत? दुर्गा भागवत. पर्याय क्रमांक 1 दुर्गा भागवत हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, लिंग ओळखा. पुस्तक. आता पुस्तकाचं लिंग ओळखायचं आहे. आलं. पुस्तक चक्रपाणी हा समास ओळखा. पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही समास. खालीलपैकी कोणता शब्द कल्पित? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात टिंबटिंब यांचा सिंहाचा वाटा आहे. पर्याय क्रमांक 3 सुरेश भट यांचा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. स्वस्त. विरुद्धार्थी शब्द अस्वस्थ. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार. या ठिकाणी पहा, स्वस्त आणि अस्वस्थ हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा अनेक वचन करा. म्हणजे हे शब्द दिलेले अनेक वचन मी या ठिकाणी समोरच घेतला. वासरू याचं अनेक वचन करायचं. मग अनेक वचन काय राहणार? व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 वासरे. पुढचा प्रश्न, शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी अध्याय शहरापुढे वापरतात. पूर्णविराम. पुढचा प्रश्न, जिप्सी हा टिंबटिंब यांचा कविता संग्रह आहे. जिप्सी हा मंगेश पाडगावकर यांचा आहे. पुढचा प्रश्न, नासी फळके यांचा लघुनिबंध संग्रह टिंबटिंब आहे किंवा आहे. कोणता आहे? धूम्रवलय. पुढचा प्रश्न, ओले हरवलेली माती हा नीरजा यांचा टिंबटिंब आहे. काय? कविता संग्रह आहे, कथा संग्रह आहे, निबंध संग्रह आहे, काय आहे? व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 4 कथा संग्रह आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समास ओळखा. पंचफळे. पंचफळेचं सांगायचं आहे तर पंचफळेचं काय राहणार आहे उत्तर? द्विगु समास. संयुक्त वाक्याचे प्रकार टिंबटिंब आहेत. किती आहेत? 3. संयुक्त वाक्याचे प्रकार लक्षात राहू द्या, 3 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. काळजी घेणे म्हणजे काळजी घेतो, त्याचा समानार्थी सांगायचा. काळजीचा समानार्थी शब्द विवंचना. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विग्रह करा. कांदे पोहे. आता असा प्रश्न आला तर भरपूर जण परीक्षेत गोंधळ उडाला. याची प्रश्नामध्ये अशी लेवल येते पहा, अशी प्रश्नाची लेवल आली तर गोंधळून जायचं नाही. कांदे पोहे. आता कांदे तसे पोहे, कांदे घालून केलेले पोहे, कांदे किंवा पोहे, कांदे आणि पोहे. याचं उत्तर काय राहणार आहे? कांदे घालून केलेले पोहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तलाव. आता तलावचा समानार्थी शब्द सांगायचा आहे त्यांना. प्रश्नाची लेवल पाहून घ्या. तुम्ही म्हणता समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सोपे सोपे असतात. येतं उत्तर तलावचं. आलं. तडाग. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा एक वचन करा. पिसवा. पिसू. पर्याय क्रमांक 3 पिसू. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आस्तिक, नास्तिक. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. खालील शब्दाचा लिंग बदला. रेडा.
पर्याय क्रमांक 4 महेश. खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. प्रकाश, उजेड. एकदम सिंपल बेसिक प्रश्न आहे. काही प्रश्न तुम्हाला समजणार समानार्थी विरुद्धार्थी मध्ये, पण सगळेच प्रश्न सोपे थोडी पडणार आहे, कळतं. काही परीक्षेला पडलेले हे काय भरपूर परीक्षेचे एकत्र करून प्रश्न तयार केलेले प्रश्नसंच, म्हणजे याच्यामध्ये सगळे सोपे पण आले आणि अवघड पण आले, म्हणजे तुमची लेवल तुम्हाला सोपी पण समजणार आणि अवघड पण समजणार. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा लिंग बदला. कोकिळ, कोकिळा. पर्याय क्रमांक 3 कोकिळा. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पक्षी, खग. पर्याय क्रमांक 3 समानार्थी शब्द विचारला या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्राक्तनाचे संदर्भ हा टिंबटिंब यांचा कविता संग्रह आहे. पर्याय क्रमांक 1 द भा धामणकर. पुढचा प्रश्न, किस्से शास्त्रज्ञाचे या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत. सुनील विभूते. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, मराठी विश्वकोश मंडळाच्या टिंबटिंब 9 वर्ष अध्यक्षा होत्या. कोण होत्या? 9 वर्ष. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर विजया वाड. पुढचा प्रश्न, कणा ही कविता कोणी लिहिली? पर्याय क्रमांक 1 कुसुमाग्रज यांनी लिहिली. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. जहाल. जहालचा सांगायचं, चला सांगा. येतंय मवाळ. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, श्रीमती या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? श्रीमती. एकदम सिंपल श्रीमान. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. कंजूस. कंजूसचा काय अर्थ होतो? दानशूर. काय सांगितलं? विरुद्धार्थी कंजूस आहे ना, दानशूर टाका त्याला. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, समानार्थी शब्द सांगा. कमळ. पर्याय क्रमांक 2 अंबुज. समानार्थी शब्द सांगा. नदी. याचं उत्तर राहणार आहे, व्हेरी गुड, सरिता. पुढचा प्रश्न, सतीश काळसेकर यांच्या या पुस्तकाला अकादमी पुरस्कार मिळाला आहे. पर्याय क्रमांक 3 वाचणाऱ्यांची रोजनिशी. पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द पुरुष. पर्याय क्रमांक 3 स्थूल. पुढचा प्रश्न, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? धातू. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या लघु निबंध संग्रहामधील V.S. खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखा. याच्यातून V.S. खांडेकरांचा संग्रह ओळखायचा आहे. मंजधार. पर्याय क्रमांक 2 गायिका या शब्दाचे पुल्लिंग रूप सांगा. गायिका. एकदम बेसिक. गायक. पर्याय क्रमांक 4 पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचे ग्रंथ ओळखा. लीळा चरित्र. पुढचा प्रश्न, चिरकाल चा विरुद्धार्थी शब्द शोधा. अल्पकाळ. पर्याय क्रमांक 2 अल्पकाळ. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द जीर्णचा समानार्थी शब्द नाही? जिरे. पुढचा प्रश्न, सौंगडीचा समानार्थी शब्द शोधा. सौंगडीचा समानार्थी शब्द मित्र. पर्याय क्रमांक 1. विरुद्धार्थी शब्द लिहा. सुंदर. विरुद्ध विचारलं. कुरूप. पर्याय क्रमांक 1 एकदम बेसिक. वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण येथे होते? पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ. लक्षात राहू दे, एकदम महत्वाचा प्रश्न आहे, भरपूर परीक्षेला विचारतोय, इम्पॉर्टंट असा प्रश्न. पुढचा प्रश्न, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विधायक. विघातक. पर्याय क्रमांक 2 विरुद्धार्थी शब्द सांगा. हर्ष. खेद. एकदम बेसिक विरुद्धार्थी शब्द. पुढचा प्रश्न, फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली?
अण्णाभाऊ साठे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. रिपू, मित्र, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, समास ओळखा. प्रतिक्षण, अवयवीभाव समास, पर्याय क्रमांक 2. चार नगरातले माझे विश्व हे टिंबटिंब यांचे एक आत्मचरित्र आहे. जयंत नारळीकर, शूर चा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सासरा, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, वाक्यातील नामांच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास टिंबटिंब म्हणतात. पुल्लिंग म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर राहणार पुल्लिंग. नामांच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात. त्यास का म्हणतात? वचन म्हणतात. लक्षात राहू द्या. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर राहणार. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अवजड, अवजड, जड म्हटलं तर सिंपल आहे. विरुद्धार्थी शब्द हलके, पर्याय क्रमांक 4. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत. व्यंकटेश माडगुळकर, पर्याय क्रमांक 4. खालील शब्दाचं लिंग बदला. राघू, मैना, पर्याय क्रमांक 2. विचारलेले प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न, अशी लेवलचे प्रश्न येतात बा तुम्हाला. मी जेवढे प्रश्न घेतले सगळे कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारलेले. मनाचा कारोबार काहीच केलेला नाही. या ठिकाणी प्रश्न कसे विचारता तेच या ठिकाणी प्रश्न घेतलेले. पुढचा प्रश्न, वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या टिंबटिंब प्रयोग असे म्हणतात. परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यांना क्रियापदे म्हणतात. सकर्मक, पर्याय क्रमांक 1 सकर्मक. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. वर, वधू, एकदम बेसिक पाठच झालेले आलेला प्रश्न आहे. PYQ. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. प्रसरण, याचं उत्तर काय आहे? प्रसरण म्हणजे अंकुचन विरुद्धार्थी शब्द.